ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोर झोनमध्ये असलेल्या पांढरपोणी भागातून वाघिणीला करण्यात आले जेरबंद। ताडोबाच्या कोर भागातून वाघीण जेरबंद करण्यात आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या वन विभागाच्या दाव्यावर निर्माण झाले आहेत अनेक प्रश्नचिन्ह। जेरबंद करण्यात आलेली वाघीण 2.5 ते 3 वर्षाची पूर्णवाढ झालेली सुदृढ वाघीण असून छोटी तारा या प्रसिद्ध वाघिणीचा आहे बछडा। जेरबंद करण्यात आलेली वाघीण कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे करण्यात आली रवाना। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून नेण्यात येणार आहेत 8 वाघिणी। चंद्रपूर जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे हा विशेष स्थानांतरण प्रकल्प। मात्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेण्यासाठी याआधी जेरबंद करण्यात आलेली चंदा आणि आज पांढरपोणी भागातून जेरबंद करण्यात आलेली वाघीण या दोन्ही ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मानव वन्यजीव संघर्ष नसलेल्या भागातून करण्यात आल्या आहेत जेरबंद। चंद्रपूर जिल्हा हा देशातील सर्वाधिक मानव वन्यजीव संघर्ष असलेला जिल्हा असताना ज्या भागात संघर्ष नाही त्या भागातील वाघ जेरबंद करून वन विभाग काय साध्य करणार याबाबत निर्माण झालेत आहेत अनेक प्रश्नचिन्ह।